मित्रांनो, आज माझा बाळाचा 64वा दिवस आहे. तर मी घरात प्रेग्नेंट असताना हे माणूस कडक कपडे घालून बाहेर बोंबलत फिरतय. भांडे कोण घासायचं, घरातले फरशी कोण पुसायचं? पुसतो म्हणलं की मी आता आलो पण कधी पुसतो? सगळं खाऊन पिऊन बोंबलत हिंडल्यावर आलो. मी असंच गेलो बाहेर. छान गेलतो, छानच जावा आता तिकडे. फक्त दरवाजाकडे मी 15 मिनिटांमध्ये भांडे घासतो. सगळ्यांना दाखव भांडे घासताना फरशी पण पुसतो 5 मिनिटात. आपल्यासाठी दररोजचा विषय आहे, लय मोठा विषय नाही. आणि तू लय सुंदर दिसतेस. रोजचा विषय काय? पण तू आज लय सुंदर दिसायली बघा. आम्हाला मस्का मारू नका. नाही, खरंच लय सुंदर हा, राहू दे. तर मित्रांनो, नमस्कार. आपण आज बघा मित्रांनो, सकाळी भाजी करून गेलो, हात पूर्ण पिवळा पिवळा झाले. तुम्ही दिसत असेल माझं दुनियाचे कष्ट चालू होतो का सकाळी. कुठल्या हळदी? कोणाच्या हळदी? हे आता हळद लागला पाहिजे ना. मग त्यात आणि खळशील. मी 2 मिनिटं सीसीटीव्ही कॅमेरा दाखवतो. सीसीटीव्ही कॅमेरा प्रूफ आहे. बरं मित्रांनो, सकाळी जाऊन कपडे धुवून निघालो होतो. खाऊन पण यायचं आणि मला आणायचं नाही. कोण शिकवलं असलं? बाहेरचं तुम्हाला खायला चालत नाही. तर मित्रांनो नमस्कार. आपण आता भांडे धुवायच्या संघटनेमध्ये आपण आलेलो आहोत. भांडे खूप छान रित्या एकदम म्हणजे असे भांडे पडलेले आहेत. माणसे एका ग्लास मध्ये पाणी पितो, 2-2 ग्लास मध्ये जागीरदारपणे पाणी पिते. नंतर ना परत एक भांडं वापरत नाही, 3-4 ताटं वापरत. जेवताना माणूस एकच ताट वापरत असतंय. मुद्दामून नवऱ्याला कामाला लागण्यासाठी काही बायका मुद्दामून लोकांना त्रास देतात. आदळ नाही, थांब आदळ नाही त्रास देतात. आदळा तुमच्या डोक्यातच घालीन. मित्रांनो, आज आपण भांडे कशी धुवायची शिकणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला शिकवणार आहे. भांडं जे आहे एकदम छान असलं पाहिजे. छान आहे भांडं पारूस असलं पाहिजे. भांडं एकदम घाण असलं पाहिजे धुण्यासाठी. पहिलं त्यामध्ये आपण जल टाकून घेऊ. जल टाकून घेतल्यानंतर त्याला आपण हलवून घेऊ. थोडासा हलवावं लागतं त्या भांड्याला. आणि मित्रांनो, हे बघा असं गार 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 असं भांडं पूर्ण पाणी. एक डेमो म्हणून दाखवतो मी डेमो दाखवणार आहे. तुम्ही बडबड बंद करा. तुम्ही बिनकामाची बाई बंद करा. बिनकामाच्या तर फिरत नाही दुसऱ्याने. तर मित्रांनो बघा, हे घेतलं आपण काता. या कात्याला लावा. काता असतंय तर थोडस याला आपण सावा लावून घ्यायचंय. आणि 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 जर समजा बायकोला बडबड करीत तोंडाला लावायचं आहे. आणि बरं मित्रांनो, आता असं लक्ष द्या. गार 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 ते भांडं 2 मिनिटात धुवून निघतं. आणि असं धुवून निघालेलं आहे. आणि ह्याच्यावर असं परत घासून ठेवायचं पूर्ण व्यवस्थित. आणि मित्रांनो हे बघा. तर मित्रांनो हे बघा, सारखं तिकडे हे आहे भांडं एकदम म्हणजे आपण असं छान धुवून घेतलेलं आहे. आणि ह्या भांड्याला लगेच पाणी मारायचं नाही. मिनिमम कमीत कमी 5 मिनिट भांडं झालं पाहिजे. आपण आज शिकणार फरशी कसे पुसायचे. हे बघा, आपल्याला घ्यायचंय कापड, छान सुती कापड असावे ज्याच्याने पाणी ओढलं जाईल. आणि बादली घ्यायची आहे. बादली घेऊन पाणी पूर्ण निळायचं आहे. आणि पूर्ण पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे. खाली सांडालय. बायको जर बरोबर करत बायकोचं तोडपर्यंत स्वच्छ पुसून घ्या. हा, तर मित्रांनो हे बघा, आपण हेच टावेल घेऊन आपण काय करणार आहोत, आपलं घर स्वच्छ एकदम मस्त पुसणार आहोत. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते. कापड पाण्याने तर बघून घ्या फरशी कशी पुसतात. हे बघा, आपल्या असे 2 मांड्यावर बसायचं आहे. घिप घाप घिप घिप चालू करायचंय. स्वच्छ पुसायला अडम तिडम पुसणं आम्हाला जमत नाही. जे पुसतो आम्ही स्वच्छ आणि सुंदर आणि पुसतो आम्ही. बघू काय आता कसं पुसता. यस, बघा, तुम्ही बघू शकता. बघायला बसली बघा ना. तर मित्रांनो हे बघा, अशी फरशी पुसून घ्यायची आहे. पाय उचला लवकर वर. मित्रांनो हे बघा, इथे जे आहे काही लोकांनी खूप घाण केलेलं आहे, जेवण केलेलं आहे. काही लोक बाहेर बोलणं थिंडण्यात बिझी असतात. घर बसून खूप छान रित्या झालेलं आहे. मी खूप थकलेलो आहे. किती थकला माहित आहे. तर आजचा दिवस खूप छान गेला. आजचा दिवस एकदम व्यवस्थित गेला. आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाचं सांगायचं की आता जे कोणी कमेंट करतंय आणि त्यातले मी 3 कमेंट दररोज उचलणार आहोत. तुमचे कंटिन्युटी जे मनातले प्रश्न असतील ते असेल किंवा
तुम्ही जे काही लिहाल आम्ही ते कमेंट नक्की शेवटी 3 वाचून दाखवणार आहोत तुमच्या नावासहित. त्यामुळे कमेंट नक्की करा आणि सर्वांना नमस्कार. आणि महत्वाचं मित्रांनो की आता मी रेग्युलर ब्लॉग टाकत आहे करेक्ट सायंकाळी 6:45 वाजता हा व्हिडिओ पडत असतो. नक्की व्हिडिओ बघत चला, जास्त मोठा नसेल, छोटा असेल जेणेकरून तुम्ही पण बघत आनंदी घ्याल. असं तुमचं प्रेम राहू द्या. थँक्यू. बरोबर ना?